माझिया जीवनात मी असा एक संत पाहिला, हाती पायी बेड्या टाकुणी महंत पाहिला. हाडाच्या काळ्या रक्ताचे करुणी पाणी, संजया विठुबाबा मी जिवंत पाहिला. बेडीवाल्याच्या त्या करणीचा, बेडीवाल्याच्या त्या करणीचा जगात पडिला प्रभाव. धन्य विठुबाबा तुझं टाकळघाट गाव, धन्य विठुबाबा तुझं टाकळघाट गाव. ही भूमी संताची लीला तयाची अनंत, निपजला या भूमीवरी विठुबाबा एक संत. कवडाईच्या पोटी जन्मुनी 7 दिन रडले, जानबाच्या घरी कसे नवल हे घडले. लोक विचारी पडले कशी अद्भुत लीला, कसा गुणी ज्ञानी मुनी जन्मासी आला. लीला दावून कौतुक पाहून, लीला दावून कौतुक पाहून कमले रंग तेरा. धन्य विठुबाबा तुझं टाकळघाट गाव, धन्य विठुबाबा तुझं टाकळघाट गाव. कर्मभूमी विठुबाबाची गाव टाकळघाट, पाहण्यात आला तिथे संताचा भारी थाट. लक्ष्मीला विहिरी ढकलून, बुधाला कुऱ्हाड मारून, तेल्याच्या पोरीच्या नाकातली नथ ओढली धरून. गुराढोरांना घेऊन चावा केल्या अनंत खोड्या, खात्याकडे नेऊन जानबाने टाकिल्या बेड्या. नवल हे घडले गावात सोडले, नवल हे घडले गावात सोडले, झाले साऱ्यांना ठाव. धन्य विठुबाबा तुझं टाकळघाट गाव, धन्य विठुबाबा तुझं टाकळघाट गाव. तपश्चर्या करून भारी भोगिला तयाने त्रास, नुसता पाण्यावरी केला 9 महिन्याचा उपास. देह झिजला बाबाचा, हाडाचा दिसे पसारा, शक्ती प्रगटली मातीतूनी, निपजला तो हिरा. दिनांचा कैवारी
तपस्वी त्यागी योगी कवी संजया विक्तू बाबाने केले रोगी निरोगी पाहुन करणी लाजून धरणी पाहुन करणी लाजून धरणी दर्शन घेती धाव धन्य विक्तू बाबा तुझं टाकळ घाटे गाव धन्य विक्तू बाबा तुझं टाकळ घाटे गाव बेडीवाल्याच्या त्या करणीचा बेडीवाल्याच्या त्या करणीचा जगात पडिला प्रभाव धन्य विक्तू बाबा तुझं टाकळ